हार्दिक स्वागत, वेलकम. अकूट टप्प्याचा बॉल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्युअर लेग मध्ये बॉलला ढकलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहतोय. अनेक प्रेक्षक मायबाप देखील मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळतात. इथे षटक कंप्लीट केलंय. चेक. हॅलो, चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. सर्व विजयी संघाचे कर्णधार या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांचं शुभागमन झालं, सन्माननीय अनिलजी पवार साहेब यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आदरणीय नंदू सावंत मालदेव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेटनं बॉल डीपमध्ये निघून गेलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल धाव मिळेल. आदरणीय नंदू सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा, 15 लॉट्स ऑफ 1 विकेट. रोशन जाधव बाद झाला या ठिकाणी. आणि या मैदानाच्या आतमध्ये धुरा हातामध्ये घेत असताना प्रथमेश आणि त्याच्या साथीने आशू. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटनं विसेपमध्ये बॉलला खेळून काढलाय. अगदी पाहिलं तर समोरची बाजू म्हटली ना तर फलंदाजासाठी सेफ जागा. इथे खराब कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळाला आणि त्याचनंतर ही रनआउटची विकेट. खराब कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि त्याचनंतर आशूची विकेट आली. विकेट्स क्रमांक 2 या ठिकाणी गमावताना आपण पाहतोय भावेश 11 लाभत संघ. मात्र ही धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्येवरती आपण पाहिलं तर रोख लावली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र आशूला बाद केलं गेलंय. रनआउटची विकेट आली आहे.
तर धाव नाही आहे आणि विकेट देखील नाही आहे. थँक्यू सो मच, कारण क्रॉसिंग झाली नव्हती आणि त्याचमुळे हा निर्णय पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवला. हॅलो हॅलो. इथून फलंदाज बाद असेल. आशूची विकेट आली. दुसरी विकेट स्वर्गीय भावेश 11 लामत संघाने गमावल्या आशूच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सक्षम चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खरं तर धावसंख्या रोखली आणि त्यानंतर दुसरी विकेट आली. नुकतंच या ठिकाणी शुभागमन झाले. या मंचावरती सन्माननीय नंदू सावंत जे मालदेव गावचे आहेत, कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान माजी उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये, या कोयना चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजक पाहतोय आपण या ठिकाणी NCC क्रिकेट क्लब निवळी ग्रामस्थ मंडळ निवळीच्या वतीनं साकारलेली स्वप्नपूर्ती स्पर्धा आज तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. मैदानाच्या आतमध्ये सक्षम चव्हाणला आता धाडले 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. खूप चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन आतापर्यंत अनिकेतकडून राहिलंय. फोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्टँड इन डिलिव्हर. अगदी पाहिलं तर उंची गाठली आहे आणि लांबी देखील पाडली आहे. व्हॉट शॉट. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. साधा बादशाह आणि A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल काय स्ट्रोक खेळला गेलाय. अगदी पाहिलं तर स्टँड इन डिलिव्हर. जागेवरून पंच केला बॉलला आणि पाठवून दिलं साधा बादशाहसाठी. सक्षम चव्हाणच्या बॅटमधून हा दमदार आपण षटकार पाहिला. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती जोडल्या गेल्या 22 धावा. चला आपण ड्रॉ करूयात. तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करत आहोत. तर 5 चिठ्ठ्या असतील. या कर्णधार पुढे या. विजय संघाचे कर्णधार. तर एक चिठ्ठी उचला, ती थेट बायला असेल. मी नंदू सावंत यांना विनंती करेन, उपाध्यक्ष माजी कोयना क्रिकेट असोसिएशनचे. हॅलो. VMP तांबी संघाचे कर्णधार अंतिम आपल्यासाठी ऑफिशियल कॉल असेल. लॉर्ड्स आम्ही या ठिकाणी उडवत आहोत कारण हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे मैदान थांबणार नाही. आपण ड्रॉ या ठिकाणी करून घेऊ. चला एक प्रतिनिधी येऊ द्या तांबी संघाचा. एक प्रतिनिधी. बी फास्ट, लवकर या, कारण हा सामना संपण्या अगोदर आपल्याला दुसरी फेरी चालू करायची आहे लगेचच. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी षटक क्रमांक 3 मध्ये विवेकला आणलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. खरं तर आपण पाहू शकाल एकंदरीत आघाडीच्या 2 बॉलवरती 2 सिंगल या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. विवेक षटकातला पुढचा बॉल घेऊन. यावेळेला जबरदस्त बॉल आता गेलाय. अप्रतिम बॉल डिलिव्हर केला गेला. अगदी नेत्रदीपक बॉल आहे.
लेंथ योग्य होती, गती होती, गतीवरती नियंत्रण होतं आणि ज्या वेळेला तुम्ही गतीने गोलंदाजी करता त्यावेळेला नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नियंत्रण राखले गोलंदाज विवेकनं. धावसंख्या रोखली आहे, अगदी पाहतोय 24 अंकावरती. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी मात्र समोरच्या बाजूने थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. येतोय चौकार. गोलंदाज सज्ज, षटकातला पुढचा बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला. मिड ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक धावेन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विवेकचं हे 3रं क्रमांकाचं षटक. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचं षटक या इनिंग्स मधलं मात्र खूप महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. पहा, या ठिकाणी निवळी संघ निवळी क संघ हा पहिल्या फेरीमध्ये त्यांना समोर संघ अपोजिट नव्हता, त्यामुळे त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार नाही. सर्वप्रथम आपण 4 चिठ्ठ्या उडू, तिथून एक टीम बायला असेल आणि त्यानंतर ती चिठ्ठी निवळी संघाची त्या 4 मध्ये ऍड करून मग सामने त्याप्रमाणे रेग्युलर चालू होतील. चला, पहिली चिठ्ठी असेल 4 टीम मध्ये. मी उपाध्यक्ष सन्माननीय नंदू सावंत यांना विनंती करतोय, या ठिकाणी एक चिठ्ठी या ठिकाणी काढली जाईल, ती बायला असेल. तर त्या संघाचं नाव आहे साई ग्रुप रौदी. हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये असेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण हा ड्रॉ करत आहोत. 2ऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. केदारनाथ अक्कालपे ब आणि एनसीसी निवळी क हा 2ऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. चला, टॉस साठी त्वरित या. केदारनाथ अक्कालपे ब आणि एनसीसी निवळी क 2ऱ्या फेरीतील पहिला सामना आणि त्यानंतर व्हीएमपी स्पोर्ट तांबी आणि विजेता संघ. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जोडली गेली आहे. 30 धावा. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेला आणखीन एक जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. अगदी पाहिलं तर चांगली भरीव कामगिरी या ठिकाणी करत असताना अमर पवार या टीमचा मुख्य खेळाडू आहे. खरं तर संपूर्ण प्रेक्षकांची नजर या खेळाडूवरती आहे, कारण थोड्याच दिवसामध्ये कोयना प्रीमियर लीग देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल आणि हा खेळाडू खरं तर राणा स्पोर्ट्स संघातून खेळताना पाहायला मिळेल. अगदी आयकॉन म्हणून नक्कीच या गावचा देखील संघ मालक आपल्याला त्या कोयना प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्वर्गीय चंद्रकांत दादा स्मृती आणि नक्कीच त्यांचा आयकॉन असणार आहे तो मात्र आदित्य उतेकर, जे आता स्कोरिंगची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला येईल. वडवळ या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन असेल. कोयना प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम.
अमर खूप चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्येला त्यांनी स्थगिती मिळवून दिली. 30 धावांवरती रोख लावली गेली आणि नवीन फलंदाज इथून मात्र लेफ्ट हँड बॅट्समॅन सुशांत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. केदारनाथ क्रिकेट संघ अक्कलपे ब आणि त्याच्या विपक्षामध्ये NCC निवळी क. साई ग्रुप रौदिक या संघाला तिसऱ्या फेरीचं तिकीट मिळालंय. खरं तर लॉर्ड्स ज्या ठिकाणी ड्रॉ केला गेला त्यामध्ये त्यांचं नाव आलं आणि लकी ड्रॉ त्यांच्या बाजूने गेला. अमर पवार षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय सुशांतसाठी. यावेळेला मात्र चांगला फटका आहे, दमदार फटका आहे. बॉल थांबणार नाहीये, निघून गेलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी ठोकलाय सुशांत चव्हाणनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. निवळी क संघाचे सर्व खेळाडू आपण आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला या. यानंतर आपला सामना होणार आहे. कडे नजर मारूया. धावसंख्या 36 या अंकावरती सुशांत चव्हाणने आले आले आपले हात खोलले आणि चांगला स्ट्रोक खेळत खरं तर एक चांगला देखणा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावें टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 36 धावा धावफलकावरती. हार्ड हिटर फलंदाज बनून नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आपण पाहतोय. स्वर्गीय भावेश 11 लामच विपक्ष अमरज्योत मायनी या दोन संघादरम्यान रंगतदार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमर पवारचा पुढचा बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, स्विंग अँड मिस. अतिरिक्त धाव देऊन जाईल. अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. कटर बॉलचा वापर केला होता अमर पवारनं सुशांत चव्हाणच्या विरोधात, परंतु ऑफस्टमच्या बराचसा बाहेर आणि त्याचनंतर पंचांच्या हवेमध्ये आत्तापर्यंत त्याला पाहायला मिळाले. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 37 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल अमरचा. यावेळेला स्विंग अँड बेस. या ठिकाणी पहिला क्रॉस पॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. 37 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल जरूर उभी केली आहे स्वर्गीय भावेश 11 लामच संघाने, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गतवर्षी सर्वात फॉर्मात असलेला संघ समोर आपण पाहतोय अमरज्योत मायनी संघाला. त्यामुळे मोठं टार्गेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे टीम लामच संघासाठी. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज. फर्स्ट स्लिपमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. अगदी वेगानं प्रचंड गती पाहायला मिळाली. सक्षम चव्हाण स्ट्रायकर एंडवरती येतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, जिथे आपल्याला पाहायला मिळेल NCC निवळी C आणि त्यांच्या विपक्षामध्ये केदारनाथ क्रिकेट संघ अक्कलपे ब असा सामना आपल्या भेटीला येईल. अडतीस धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. अगदी पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल. अमर पवार एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या टीमला कमबॅक करून दिला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहिलं तर मात्र एक धाव इथे. पंचांचा निर्णय काय तो हे पाहावं लागेल. पंच आम्हाला निर्णय कळवा. शेवटचा बॉल डॉट आहे की डॉट बॉल आहे. थँक्यू सो मच. रन दिली जात नाहीये शेवटच्या बॉलवरती, कारण एसटी रक्षकाने बॉल कॅरी केला होता. प्रशांत दादा गायकवाड आमच्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. नक्कीच दादा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. इथून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत या ठिकाणी प्रशांतजी गायकवाड ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य केलं होतं आणि त्या या ठिकाणी आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. 24 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान गाठायचं आहे बॅटिंग करताना अमरज्योत मायनी टीमला. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. भरीव कामगिरी पहिल्या डावामध्ये पाहिली. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल रोहन निवळे यांचा. थँक्यू सो मच. तत्पूर्वी जाऊयात आपण स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव
सन्माननीय अनिलजी पवार साहेब आमच्या समवेत उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करतोय. मी कल्पेश निवळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अनिलजी पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे. अनिलजी पवार साहेब कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. कोयना चषक 2025 निवळी या स्पर्धेमध्ये अनिलजी पवार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. कल्पेश निवळे या गावचे क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अनिलजी पवार यांचा स्वागत सन्मान करत आहोत. पुढील सन्मान या ठिकाणी होतोय कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय नंदू सावंत साहेब आमच्या समवेत उपस्थित आहेत. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. मी विश्वनाथ मोरे बाबू यांना विनंती करतोय नंदू सावंत साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. कुणाल निवळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होती आपण आवाज ऐकतोय रोहन निवळे यांचा. थँक्यू सो मच. तत्पूर्वी मी टॉससाठी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन अनिलजी पवार आणि नंदू सावंत यांना की आम्ही आपल्या समवेत टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना खेळवणार आहोत. NCC निवळी क आणि त्यांच्या विपक्षामध्ये केदारनाथ अकालपे ब. हॅलो. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव अनिलजी पवार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष नंदू सावंत आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. NCC निवळी C आणि त्यांच्या विपक्षामध्ये केदारनाथ अकालपे ब. 4 ओव्हरची मॅच असेल. छापाईचा कॉल आलाय. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आणि मान्यवरांना देखील विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. टॉस बॉक्स नक्कीच रिपोर्ट इथून येतोय. NCC निवळी क ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट आणि जाऊयात कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल आपल्याला रोहन निवळे यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय भावेश 11 लांब माझा विपक्ष अमरज्योत मायनी या संघाच्या प्रथम स्वर्गीय भावेश 11 लांब संघाने फलंदाजी करत आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनवल्या त्या 39 म्हणजेच 39चा आव्हान आपल्याला पाहायला मिळेल अमरज्योत मायनी या संघासमोर. अमरज्योत मायनी सांगितल्याप्रमाणे गतवर्षीय नावाजलेला संघ होता. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजय ज्यांनी पटकावला होता असे अमरज्योत मायनी संघ आता या निवळीच्या ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज. प्रथमेचा पहिला चेंडू पूर्ण लाईनचा चेंडू ऑफ साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि या स्पर्धेमध्ये बॉल जिंकलाय. चेंडू निघून गेलाय. चौकार पहिला चौकार आलाय तो फलंदाज किरणच्या स्वरूपात. पॉवर प्लेचं शतक नक्कीच बंधनकारक असतं गोलंदाजीसाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळते किरण लॉंग ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतला. फुलटॉस चेंडू होता त्याला फक्त दिशा दाखवले. सुंदर लाईव्ह पाहायला मिळते आपल्याला ओम साई मूवीजच्या माध्यमातून. सुंदर वाहिनी आतापर्यंत क्लिअर क्वालिटी आपल्याला पोहोचवते. पुढील चेंडू यावेळी सुद्धा गॅप शोधून काढलाय. चेंडू निघतोय. पुन्हा एकदा अडवण्यामध्ये अयशस्वी आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हा चौकार पाहतोय. दुसरा बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळते. केवळ दिशा देता येतं. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातो किरणच्या मार्फत आणि तो प्रयत्नाला यश सुद्धा मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. स्वतःवरती प्रॉपर कंट्रोल ठेवून आपल्याला फलंदाजी करताना किरण पाहायला मिळतोय. आता कुठेतरी प्रेशर असेल फील्डमध्ये चेंज केले जात आहेत. थोडेफार चेंजेस पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतात डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑनच्या दिशेला.
यावेळेस सरळ मारलाय लॉंगचा खेळाडू आलाय आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली. नक्कीच या एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 वरती. 3 चेंडू फेकून झालेत. 9 धावा गोळा करण्यात यशस्वी ठरलायत. म्हणजेच येणारे 21 चेंडू आणि धावा पाहिजे असतील तर 30. या आधीचा सामना सुद्धा आपण पाहिला तो कुठेतरी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. यावेळी लिडिंग एज बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रेस लागले बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची. अडवला जरूर होता परंतु फेकण्यामध्ये थोडे लेट झाले आणि चेंडू गेला सीमा पार. 4 धावेसाठी हा चौकार. चांगले प्रयत्न विपुलचे आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या स्वरूपात भूमिका पार पाडत असताना पहिली विकेट गोल्डन डकची विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन विकेट माफ करा. अमोर आउट झाला. नक्कीच एक चौका मारला तदनंतर एक विकेट आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय भावेश 11 लांब संघाची. पॉवर प्लेचं शतक आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू बाकी कोणत्याही प्रकारची अवांतर धाव आतापर्यंत आली नाहीये. गोलंदाजी तर चांगली होते परंतु ते जे मोठे फटके आहेत ना ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रथमेशला करावा लागेल. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 13 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू खऱ्या अर्थाने निर्णायक ठरेल प्रथमेश साठी. जर इथून एखादी विकेट आली तर कमबॅक एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. हॅलो हॅलो पॉवर प्लेचं पहिलं शतक पॉवर प्लेचं पहिलं शतक आपण पाहिलं आणि या पहिल्या शतक मध्ये 13 धावा खर्च केले तर गोलंदाज प्रथमेशने. धावसंख्या कुठेतरी नक्कीच बॅटिंग लाईनचं हे शतक आपल्याला पाहायला मिळालं कारण 13 धावा करण्यात यशस्वी ठरलं. 39 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा म्हणजेच हे महागडं शतक ठरलं प्रथमेशचं. आता गोलंदाजी मार्कवर दुसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय लांबच संघाचा रोशन. चला पंच सामना चालू करा. 15 मिनिट मध्ये आपल्याला 3 शतक कंपल्सरी हाताळणे गरजेचे असतील. टाइमर आमचा लागलाय. पहिलं शतक वेळेमध्ये समाप्त झालंय. दुसरं शतक वेळेमध्ये चालू करा. फील्ड मध्ये थोडे चेंजेस केले जातात कारण मायनी संघाकडून गॅप शोधले जातात. वारंवार गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातो मायनी संघाच्या बॅटरकडून. आतापर्यंत 3 चौकार पहिल्या शतकामध्ये. 3ही चौकार गॅप शोधून मारलेले आपल्याला पाहायला मिळालं. एक नशिबाचा चौकार जरूर होता परंतु जे 2 चौकार होते ते प्रॉपर सेट केलेले आपल्याला पाहायला मिळाले. चला गोलंदाज सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने फेकी करण्यासाठी रोशन झालाय सज्ज आणि फलंदाजीला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आकाश माफ करा किरण. बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न परंतु गोल्डन विकेट पुन्हा एकदा. आकाश होतो इथून बाद माफ करा किरण होतोय बाद ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार
तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार लगावला होता, ज्यामध्ये क्षमता होती हा सामना वन साइड जिंकण्याची. ती सलामीची जोडी किरण आणि अमर परतताना पाहायला मिळाले. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी किरणचा होता, परंतु लीडिंग एज घेतले, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि तोच ओळखू शकला नाहीये. खऱ्या अर्थाने पहिली ओव्हर महागडी जरूर ठरली, परंतु हा कमबॅक रोशनचा पहिल्या चेंडूवरती किरणची जी विकेट मिळवली ना, नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी जिंकण्याचे द्वार त्यांनी ओपन केलेत. किरणची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आकाश. क्रीजवरती आता आकाश आणि आकाशची जोडी पाहायला मिळते. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना आता कुठेतरी मायनी संघ मी बोलून खऱ्या अर्थाने बॅकफुटला ढकलला जातोय, कारण सलामीची जोडी परतले. तदनंतर नवीन बॅट्समन आकाश आणि आकाशची जोडी पाहतोय. सेटवाला एखादी ओव्हर तरी जाते आणि अशा वेळेस हा टाइम खऱ्या अर्थाने लांबच संघाला फायदेशीर ठरेल. रोशन झालाय सज्ज. यावेळीचा बॉल पुरलेचा बॉल स्ट्रॉंग अपील आणि अपील उचलून धरले. पंचाने हात वरती केलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. 2 बॉल आणि सलगच्या 2 विकेट. चांगली कामगिरी रोशन करतोय. नक्कीच मायनी संघाला कुठेतरी इथून बॅकफुटला ढकलण्यात यशस्वी ठरतोय रोशन. पहिलं ओव्हर महागडं जरूर ठरलं, परंतु त्यानंतरचा हा कमबॅक रोशनचा अगदी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणार आहे. स्टेप्स मध्ये आपण पाहतो रोशनला थोडे स्लो स्टेप घेतो, परंतु ज्यावेळी बॉल रिलीज करतो त्यावेळी अगदी ऍक्शन फास्ट होते आणि तिथेच कुठेतरी फलंदाज चुकतात जजमेंट करायला. आणि आपल्याला पाहायला मिळालं किरणच्या मागोमाग आकाश सुद्धा परतीच्या प्रवासाला. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश. चांगली गोलंदाजी ज्याने केली होती तोच प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बॅटिंग लाईनला आता सज्ज होतो. यानंतर आपण सामना पाहणार आहोत एनसीसी निवडी क विपक्ष केदारनाथ अकल्पे व दोन्ही संघांनी सज्ज राहा. यावेळी बिमर होता आणि नशीब सुद्धा यावेळी मायनीच्या सोबत आहे. 9+4 अशा टोटल 5 धावा ऍड केल्या जातील आणि मोफतची फ्री हिट सुद्धा मायनी संघाला मिळेल. खऱ्या अर्थाने आतापर्यंत नशीब रोशनची साथ देत होतं, परंतु एक चूक रोशनची आणि या सामन्यात कुठेतरी कलाटणी आपल्याला पाहायला मिळते, कारण नो प्लस चौकार सुद्धा गेला. एसटी रक्षकाकडून चूक झाली. तदनंतर शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडून सुद्धा चूक झालेली आपल्याला पाहायला मिळाली. फ्रीडचा चेंडू रोशनचा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश संधी आहे प्रथमेश साठी. फ्री हिटचा चेंडू आहे. तुम्ही पाहिजे त्या बाजूला मारू शकता, पाहिजे त्या दिशेला मारू शकता, परंतु हलक्या हाताने ढकललाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव मिळाले, माफ करा 2 धाव मिळाल्या. या 2 धावेने समाधान मानलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 20 वरती. फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करणार होते, परंतु जो ब्लॉक होलचा चेंडू टाकला, न समजलेला चेंडू मी बोलेन. पुढील चेंडू रोशनचा. प्रथमेशसाठी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळाले. दुसरी धावचा प्रयत्न सुद्धा पूर्ण झाले. विकेट किपरने गॅदर जरूर केला, परंतु फेकतील तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॅटर लाईन क्रॉस करताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 22 वरती. 39 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं शतक आपण रोशनचं पाहतोय, ज्याने बॅक टू बॅक 2 मोठ्या विकेट घेतल्या. तदनंतर नो प्लस चौकार दिला. तदनंतरच्या दोन्ही चेंडूवरती डबलने आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 22 वरती रोखली आहे. यावेळी रोशनचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा. निर्धाव चेंडूची सांगता होते.
शेवटचा चेंडू या शतकातील असेल. नक्कीच पहिले 2 चेंडू सूर्य हाताळले, परंतु तदनंतर थोडीशी चुका रोशनला महाग पडल्या. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 22 वरती. दुसरं शतक मार्गस्थ आहे रोशनचं. स्टेप्स मध्ये थोडी कपावत करताना पाहायला मिळतो आणि बॉल रिलीज करताना बॅटरला चकावतो, परंतु यावेळी झेलची संधी आणि प्रॉपर झेल पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपलाय. आणखी एक गडी बाद मायनी संघाचा. मोठे हदरे मोलेन हार्ड हिटर मायनी संघाचे परतलेत. प्रथमेशची विकेट आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर स्कोर झालाय 22. 12 चेंडू आणि 17 धावींची गरज आपल्याला पाहायला मिळणार. 22 धावा झालेत. येणारे 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असेल. चला लांबच संघ आपण 2 मिनिटे पुढे चालताय. हे षटक येणाऱ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपल्याला समाप्त करायचं आहे, नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. लांबच संघ आपण 12 मिनिटे खर्च केले 2 शतक टाकण्यासाठी. म्हणजेच येणारं तिसरं शतक आपल्याला लवकरात लवकर हाताळावं लागेल, अन्यथा 38 सर्कलमध्ये आपला बाहेरचा खेळाडू आत घ्यावा लागेल. बारा बॉल आणि 17 धाव्यांची गरज आहे. नक्कीच मी बोलेन हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा ठरेल, कारण की मागील सामना सुद्धा आपण जो पाहिला तो सुद्धा अगदी 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असताना व्हीएमपी तांबी संघाने तो सामना विजय घोषित केला. अगदी शेवटच्या चेंडूवरती 5 धाव्यांची गरज होती. त्यावेळीच जो विशालचा षटकार आपण पाहिला, गोल्डन षटकार. पहिले 2 सामने नक्कीच कमी धावांचे आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तदनंतरचे सामने अटीतटीचे आपण पाहतोय. हाही सामना त्याच एक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही बाजूला समांतर जिंकण्याची शक्यता आपण पाहतोय. तिसरं शतक वैयक्तिक पहिले व संघाचे तिसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय लांबचा नवीन गोलंदाज सुशांत. लांबच संघ वेळाभावी आपण मागे चालताय. सुशांतचा हा बॉल, ब्लॉक होलचा मारा. काय चेंडू होता, अगदी बॅटच्या अगदी समोर, पाय आणि बॅटच्या मध्ये टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक होलचा मारा करत असताना 1 धाव मिळाली आणि या एका धावेने धावसंख्या आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावसंख्या 23 झाल्या, म्हणजेच येणारे 11 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. पुढील बॉल सुशांतचा, पंचांच्या डाव्या बाजूने फेकी करेल. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालंय, चेंडू निघून गेलाय खेळाडू कक्षामध्ये, अकरा प्रेक्षक कक्षामध्ये. सीमा पार हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, परंतु तदनंतर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत रूम बनवला आणि प्रॉपर टायमिंगने हा शॉट मारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला हा चांगला षटकार. 10 बॉल आणि 10 धावींची गरज आहे. बॉल टू रन. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली गेली आणि अपील उचलून धरले, पंचांनी हात वरती केलाय. पुन्हा एकदा एक विकेट. अनिकेत झाला इथून बाद. अगदी छोटीशी लीडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा लांबच संघाला आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत जो घातक ठरला असता लांबच संघाला, त्याला परतवलाय. इथून ही विकेट महत्वपूर्ण असेल सुशांतची. मनोजी सुभाष निवळे, आपण व्यासपीठावर या.
नक्कीच बॉल टू रनची गरज असताना कुठेतरी ही महत्त्वपूर्ण विकेट अनिकेतची आपल्याला पाहायला मिळाली. सुशांतची चांगली गोलंदाजी. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तुषार. मानी संघाने 5 विकेट तर गमावलेत, परंतु मानी संघाचा येणारा प्रत्येक खेळाडू हा त्याच ताकदीने आणि त्याच जोशाने आपल्याला क्रीजवरती येताना पाहायला मिळतो. तुषार आल्या आल्या समोरच्या दिशेने मारला, एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळते 30 वरती. म्हणजे अजूनही 9 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळतं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. तिथे थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा समीकरण बॉल टू रन कडे आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. 1 टू गो. तिसरं शतक समाप्तीसाठी 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुशांत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो. इथून जर एखादी विकेट आली तर लांब संघ ऍडव्हान्टेज कडे राहील आणि सिक्सर चौकार आला तर मायनी संघ ऍडव्हान्टेज मध्ये राहील. हलक्या हाताने पुश केला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव सुद्धा चांगली पाहायला मिळाली. गुड रन इन बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली कॉलिंग, प्रॉपर कॉलिंग आणि त्याच्या जोरावरती 3 धावा धावून काढल्या. चौथीचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु अगदी बॉलरचा टाइमवर लक्ष गेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावेने समाधान मानलंय. या 3 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. आता 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. नक्कीच मायनी संघाने हा सामना बनवून ठेवलाय, परंतु गोलंदाजी मार्कवर लांब संघ काय करेल. चला, पॅनल्टी लांब संघाला लागले. आपण 3 शतकांसाठी 18 मिनिट आणि 30 सेकंद घेतलेत, म्हणून आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला उभा करावा लागेल. पंच, आपण त्यांना सूचना द्यावी. ऑफिशियल्स, मी विनंती करतो आपणास की लांब संघाला आपण सूचना द्याव्यात. एक्स्ट्रा टाइम घेतल्यामुळे त्यांना पॅनलाइज केलं जात आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये त्यांना एक खेळाडू आत घ्यावा लागेल. तर लांब संघाचा पूर्ण दारूबार सांभाळण्यासाठी ओम आलाय. ओम शब्द बोलून मनाची शांती होते आणि आता हा ओम आपली गोलंदाजी करून लांब संघाची शांती करतो का, येणारा का आपल्याला सांगेलच. थोडं वॉर्मअप चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 35. 4 धाव्यांची गरज आहे. येणारे 6 चेंडू. पंच, एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला का? ओके, स्टार्ट. थोडी वेगळी ऍक्शन पाहायला मिळाली ओमची. तिथे फील्ड सुद्धा चांगली झाली. प्रयत्नांच्या पराकाष्ठा करतायत आणि इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळाले दाचूच्या स्वरूपात. आणखी एक विकेट मायनी संघाची आपल्याला पाहायला मिळते. जी धाव बनत नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी आपली विकेट गमावली. तुषारची विकेट पाहतोय आपण. स्ट्राइक एंडला असेल. आकाश इनेक नंबर 3 वरती आपल्या संघाला रिप्रेझेंट करत होता आणि अजून क्रीजवरती आकाश उभा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. स्ट्राइक स्वतःकडे ठेवली. न्यू बॅटर आपण क्रीजवरती पाहू शकतो. निवृत्ती आलाय, ज्याने फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी साकारली होती. तो गोलंदाज आता बॅटिंग लाईनला आलाय. मायनी संघाने आतापर्यंत 6
खेळाडू गमावलेत. शेवटचं शतक हाताळण्यासाठी आपण ओमला पाहतोय आणि निर्णायक शतक मी बोलेन खऱ्या अर्थाने ही मॅच कोणत्या दिशेला झुकेल मी शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्याही संघाला जज नाही करू शकत. दोन्ही बलाढ्य असे खेळाडू असलेले संघ पाहतोय. यावेळी प्लेयर बसून लांब ठेवण्याचा प्रयत्न चुकलाय आणि वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. ओमची गोलंदाजी जरा चांगली आहे, लेंथ चांगली आहे, परंतु लाईन मध्ये थोडीची चूक पाहायला मिळते आणि तीच चूक कुठेतरी हा सामना आपल्या हातातून निसटून नेल. यावेळी गॅप शोधून काढलाय आणि विजयश्री मिळवलाय मायनी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स मायनी संघ, हार्ड लक टीम. स्वर्गीय भावेश 11 लांबच. इथून हा सामना आपल्याला पाहायला मिळते. अमरज्योत मायनी संघाने विजय झालाय. चला पुढील मॅचच्या दोन्ही टीमने घाई करा. एनसीसी निवळी क विपक्ष केदारनाथ अक्कलपे ब. एक होम टीम पाहायला मिळते तर दुसरी टीम अक्कलपे आपल्याला पाहायला मिळते. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आकाश, ज्याने खऱ्या अर्थाने बोलेन संघ कुठेतरी बॅक टू बॅक विकेट गमावत होता. अशा वेळेस आपल्या संघाला सावरलं आणि अगदी शेवटपर्यंत टिकून राहून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. असा आकाश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. हॅलो आकाश, मी विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. मी विनंती करतो श्री संतोषजी निवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आकाशला देऊया मॅन ऑफ द मॅच. अमरज्योत मानी संघाची खरी ज्योत ठरला तो आकाश. श्री संतोषजी निवळे यांच्या शुभ हस्ते आपण आकाशला देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थाने इनेक नंबर 3 वरती येऊन आपल्या संघाला सावरलं. बॅक टू बॅक विकेट गमावत होता. अशा वेळेस कुठेतरी आपला संघ विजयी व्हावा यासाठी त्याने वैयक्तिक 11 धावा केल्या. असा आकाश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर आपण सेकंड राऊंडला करूया सुरुवात. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. केदारनाथ अक्कलपे ब विपक्ष एनसीसी निवळी क या दोन संघांदरम्यान आपण पाहायला मिळाला. निवळी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकत